डॉक्टर मधुमती मारोजराव कुंडरुपे. मी नांदेड येथून आलेली आहे. आज पहिल्यांदाच आलेली आहे. माझं MBBS कंप्लीट झालं. 1-1.5 महिन्यामध्ये मला जॉब पण लागली. 1 वर्ष जॉब केली, पण ते जॉब करत असताना खूप अडचणी आल्या आणि अचानक माझ्या पायामध्ये त्रास सुरू झाला. तो वाढत वाढत कमरेपर्यंत आणि पूर्ण शरीरच अकडायला लागलं. दवाखान्यात दाखवलं, आयुर्वेदिकही उपचार केला, पण काही फरक पडला नाही. आणि हे त्रास होतच असताना भरपूर म्हणजे सुशिक्षित असून सुद्धा कधी कधी घरी वातावरण म्हणजे सगळ्यांची मनस्थिती बिघडू लागली. घरी भरपूर त्रास होऊ लागला होता, म्हणजे अडचणी येत होत्या सगळ्यांनाच. पण मग एकदा माझ्या वडिलांना त्यांच्या मित्राकडून इथरचा महिमा कळाला. मला खूप त्रास होत होता, त्याच्यामुळे मला येणं झालं नाही. म्हणून माझे वडील आले दर्शनासाठी आणि त्यांनी महाराजांचा आशीर्वाद घेतला. आणि घरी येऊन मग आम्ही भक्तिभावाने पारायण सुरू केलं. आणि मी तेव्हाच प्रार्थना केली की मलाही तुमच्या दर्शनाला यायचंय, फक्त माझा त्रास कमी होऊ देत. मी भक्तिभावाने पारायण केलं तर खरंच चमत्कार झाला. आणि मला जे चलता येत नव्हतं, बाक येत होता चलताना, पायऱ्या धरून चालावं लागत होत्या हात, तर सगळा त्रास कमी झाला. आणि आज मी येडेश्वरी माताचे काल येताना दर्शन घेऊन आले. सगळ्या पायऱ्या मी स्वतः न कोणाचा हात धरता चढल्या उतरलेल्या आहेत. म्हणून खरंच या जागेचा खूप महिमा आहे. मला स्वतःला अनुभव आला. मी आज पहिल्यांदा आले. टाळ्याच्या गजरामध्ये गुरुच्या की इथलचा महिमा असाच वाढत राहो. आणि इथं आलेल्या प्रत्येक भक्ताच्या सगळ्या अडचणी सोडल्या जाऊ, हीच गुरुचरणी. स्वतः डॉक्टर आहे. हे तिचे पप्पा आहेत. मला वाटतं मला ते कधी आलं तुम्ही याच्याबद्दल 1 महिन्यापूर्वी इथं शेजारी होता. मुलगी तुमची इथे ताई पशुधन हे या मुलीचे वडील आहेत. ही दिदी डॉक्टर आहे, मुलीचे पप्पा आहेत. तिला उचलून आणणं शक्य नव्हतं, म्हणून ते स्वतः इथं आले. कालच्या 1 महिन्यापूर्वी आशीर्वाद घेतला आणि आशीर्वाद घेऊन गेल्यानंतर त्यांनी सांगितलं पुढच्या वेळेस येताना मुलीला घेऊन येईल, तिला फरक पडावा. मग ते ग्रंथ, फोटो, साहित्य, प्रसाद घेऊन गेले. मुलीला चालता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. सगळे प्रयत्न केले, डॉक्टर केले, सगळे वैद्य केले, आयुर्वेदिक केलं, कुठेही फरक पडत नव्हता. मग इथं आले, आशीर्वाद घेतला आणि मुलीनं घरी गेल्यानंतर पारायण करायला सुरुवात केली. आणि पारायण करायला सुरुवात केली. एकच पारायण झालं. नीट ऐका, किती चमत्कार आहे बघा मोठा. एकच पारायण केलं आणि पारायण केल्यानंतर ते काल दर्शनाला इथं आशीर्वाद घ्यायला आले. मी इथं बसल्या बसल्या काय करायचं म्हणून येडेश्वरीच्या दर्शनाला गेले. 501 पायऱ्या आहेत येडेश्वरी मातेच्या दर्शनाच्या. 501 पायऱ्या न कुणाला हात धरता ती मुलगी पायऱ्या चढली पण, आणि आदरणीय डॉक्टर गोरेसाहेब ती पायऱ्या उतरली पण. हा फक्त मलकापूरचा महिमा आहे. हा फक्त मलकापूरचा महिमा आहे. आता काही खूप छान चालतंय आणि घाबरू नको. आता वाऱ्या करायच्यात, पूर्ण वाऱ्या कर. आणि माझा आशीर्वाद आहे, तुला नवरा पण डॉक्टर टाळ्याच्या वाटतं की आपण गुरु म्हणजे हे माझे गुरु आहेत. आपण गुरुला म्हणजे निवडतो, पण गुरु आपल्याला निवडतात आणि त्यांच्या जेव्हा मनात इच्छा असेल तेव्हा आपल्याला ते बरोबर घेऊन येतात दर्शनाला आणि त्यांची सेवा करू देतात. टाळ्याच्या गजरात स्वागत, धन्यवाद.